हेडलाइन्स नंतर बातम्या विस्ताराने बघणार आहोत। लालबागचा राजा गणपतीचं अजूनही विसर्जन झालेलं नाहीये। हे विसर्जन आणखी लांबण्याची शक्यता वर्तवली जाते। लालबागच्या राजाची मिरवणूक काल सकाळी 10 वाजता सुरू झाली होती आणि यानंतर संपूर्ण रात्रभर लालबाग राजाची विसर्जन मिरवणूक सुरू होती। यानंतर सकाळी 8च्या सुमारास लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला। यावर्षी लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी एक विशेष स्वयंचलित तराफा बनवण्यात आला होता। मात्र या तराफ्यावरती बाप्पाची मूर्ती न चढल्यानं विसर्जनाला काही अडथळे निर्माण झालेत। आता या प्रकरणी लालबागचा राजा मंडळानं विसर्जनासंदर्भात एक मोठा निर्णय घेतलाय। समुद्रातील भरती ओसरल्यावरच म्हणजे ओहोटी आल्यावरच विसर्जन करण्याचा हा निर्णय घेण्यात आलाय। तोपर्यंत हा बाप्पा समुद्राच्या पाण्यातच ठेवला जाणार आहे। यानंतर ओहोटी येताच बाप्पाला तराफ्यावरती विराजमान केलं जाईल आणि त्यानंतर खोल पाण्यात नेऊन त्याची आरती करून विसर्जन केले जाणार आहे। यानंतर दरवर्षीप्रमाणेच या बाप्पाचं विसर्जन केले जाणार आहे। या संदर्भात जुई जाधव माझी सहकारी आहे आपल्यासोबत, आपल्याला सविस्तर अपडेट्स देतेय। जुई, आपण पाहतोय खरं तर 4:15च्या सुमारास ओहोटी येणार होती असं देखील सांगितलं जात होतं। मात्र आता सध्याचे अपडेट्स काय मिळतात, नेमकं कधीपर्यंत विसर्जन होऊ शकतं? अगदीच आपण पाहतोय खरं झालेली आहे आणि ओहोटी जशी सुरू झाली आहे तशी अगदी थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन देखील पार पडणार आहे। आपण पाहतोय की खरं तर सकाळी 8 वाजता राजा गिरगाव चौपाटीवर आला आहे। मात्र तेव्हापासून तो जिथे आहे तिथेच उभा आहे। त्याचं कारण म्हणजे भरती होती सकाळी आणि भरतीमुळे खरं तर लालबागचा राजा तराफ्यावर चढू शकला नव्हता। परंतु आता ओहोटी आली आहे आणि ओहोटीमध्ये पाणी आता ओसरलं आहे आणि आता आपण पाहतोय की थोड्याच वेळामध्ये पुन्हा एकदा हा जो तराफा आहे तो मूर्तीवर चढवला जाईल आणि तराफा मूर्तीपाशी घेऊन गेला जाईल आणि त्यावर ही जी मूर्ती आहे ती चढवली जाईल आणि मूर्ती चढवल्यानंतर खरं तर जी अर्धवट राहिलेली विसर्जन सोहळा आहे अर्धवट राहिलेला तो पूर्ण होणार आहे। मात्र आपण पाहतो की गर्दी गिरगाव चौपाटीवर पुन्हा एकदा झालेली आहे लोकांची। दुपारी ज्या वेळेला भरतीची वेळ होती, जेव्हा नागरिकांना कळलं की लालबागच्या राजाला उशीर होणार आहे विसर्जनासाठी त्याच्या, तेव्हा ही गर्दी ओसरली होती। परंतु जरी की आता काही क्षणामध्ये विसर्जन सोहळा पार पडेल तेव्हा इथे गर्दी पुन्हा एकदा जमायला सुरुवात झाली आहे। खरं तर आता 24 तास उलटून गेले आहेत, जवळपास 26-27 तास झाले आहेत। मात्र अजूनही लालबागचा राजा हा तिथेच आहे, अजूनही लालबागचा राजा हल्लेला नाहीये। त्यामुळे ही पहिलीच वेळ आहे, पहिलंच असं संकट आहे जे लालबागच्या राजावर ओढवलं आहे। कारण का 24 तास होऊनही विसर्जन अजूनही झालेलं नाहीये, अजून पाऊण तास लागू शकतो आणि त्यानंतरच लालबागच्या राजाचं विसर्जन हे पूर्णपणे पार पाडलं जाईल। निश्चितच जुई, आपण पाहतोय खरं तर एक नवीन तराफा होता, स्वयंचलित तराफा होता, त्यावरती लालबागच्या राजाला चढवूनच पुढे नेण्यात येणार होतं। मात्र आता जर का विसर्जन करायचं झालं तर मग पुढे नेमका कोणता तराफा वापरला जाणार आहे या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे? तराफ्यात कुठलाही बदल केला जाणार नाही। जो नवीन तराफा बनवला गेला होता, हायड्रॉलिक क्रेन ज्याला आपण म्हणतो, जी बनवली गेली होती खास लालबागच्या राजासाठी, त्याच क्रेनवर लालबागच्या राजाचं विसर्जन पार पडणार आहे। खरं तर ह्या क्रेनमध्ये कुठलीही तांत्रिक बिघाड नव्हती, केवळ वेळ जुळली नाही, भरतीची वेळ होती आणि त्यामुळे गणपतीला या ट्रॉलीवर चढवणं कठीण झालं होतं, त्यामुळे उशीर झाला विसर्जनासाठी। ट्रॉलीमध्ये कुठलीही बिघाड नाहीये, ट्रॉली आत्ताच कार्यकर्त्यांकडून साफ करण्यात आली आहे। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये लालबागच्या राजाला या ट्रॉलीवर चढवलं जाईल आणि त्यानंतर विसर्जन सोहळा जो अर्धवट राहिला होता तो थाटामाटात लालबागच्या राजाचा पार पडला जाईल। वर्षा, अगदीच जुई, आपण खरं तर दृश्यांमध्ये बघू शकतो तिथे एक हेलिकॉप्टर आहे, ते गिरठ्या घालत आहे त्या ठिकाणी। ते नेमकं काय करतंय आणि त्या हेलिकॉप्टरची कुठे मदत घेतली जाणार आहे का या संदर्भात काही माहिती? वर्षात सध्या तरी इथे कुठलंही हेलिकॉप्टर नाहीये। मात्र मगाशी इथे 2 वेळा तटरक्षक दलाकडून पाहणी केली गेली की नेमकी कशी परिस्थिती आहे, काय परिस्थिती आहे, पाणी कितपत आहे आणि किती खोलवर नेऊन गणपतीला विसर्जित केलं जाऊ शकतं। त्यांच्या 2 ते 3 फेऱ्या झाल्या, मात्र आता त्यांच्या फेऱ्या नाही, त्यांनी पूर्णपणे पाहणी केली आहे। आता केवळ काही खरं तर क्षण शिल्लक राहिले आहे जेव्हा लालबागचा राजा या ट्रॉलीवर बसेल, जी नवीन हायड्रॉलिक ट्रॉली त्यांच्यासाठी तयार केली
केली आहे. त्या ट्रॉलीवर बसूनच लालबागच्या राजाला खोल समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये नेऊन त्याचं विसर्जन जे आहे अर्धवट राहिलेलं ते पूर्ण केलं जाईल. वर्षा, निश्चितच जुई, पुन्हा एकदा आपण आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत की नेमकं काय घडलं. सकाळी 8च्या सुमारास गिरगाव चौपाटीवरती लालबागचा राजा पोहोचला, मात्र पुढे प्रक्रिया नेमकी कशी झाली आणि कुठे खोळंबा झाला या संदर्भात आणखी माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवाल. खरं तर लालबागचा राजा हा सकाळी 7:15 ते 7:30च्या दरम्यान गिरगाव चौपाटीवर येणं अपेक्षित होतं. मात्र आता गिरगाव चौपाटीचं जे तिथे स्टेज बांधले आहेत मुंबई महानगरपालिकेचं आणि मुंबई पोलिसांचे, तिथेच लालबागच्या राजाला जवळपास 15 ते 20 मिनिटं लागली. म्हणजेच 8 वाजता लालबागचा राजा हा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरून आला, म्हणजे ह्या वाळूतून आला आणि थेट जिथे ही ट्रॉली उभी होती तिथे येऊन तो राजा थांबला. मात्र त्याआधीच जवळपास 8:15 साडेआठ वाजता भरती सुरू झाली होती, मोठमोठ्या लाटा यायला सुरुवात झाली होती. तेव्हा ही जी ट्रॉली आहे ती पाण्यात तरंगायला सुरुवात झाली होती खरं तर. आणि पाण्यात तरंगायला सुरुवात झाल्यामुळे जी क्रेन होती, ज्या क्रेननी लालबागच्या राजाला वर काढलं जाणार होतं, त्या क्रेनचा आणि ज्या पाटावर लालबागचा राजा बसला आहे त्या पाटाचा ताळमेळ जुळत नव्हता. दोन्हीही एकमेकांवर येत नव्हते. लाटांमुळे त्यावर परिणाम होत होता. त्यामुळे याला खरं तर विलंब झाला. आणि दुसरीकडे आपण पाहतोय की जशी जशी भरती सुरू झाली तशी तशी ही जी प्रक्रिया होती ती त्याला विलंब होत गेला. आणि त्यानंतर ओहोटीपर्यंतची वाट बघण्याचा निर्णय या मंडळाने घेतला. आणि या मंडळाने निर्णय घेतल्यानुसार आता ओहोटी आलेली आहे. ओहोटी आल्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये मूर्तीला देखील हळूहळू या क्रेनवर चढवलं जाईल आणि त्यानंतरच ह्याचा जो राहिलेला विसर्जन सोहळा आहे तो पार पडला जाईल. वर्षा, अगदीच खरं तर जुई, तुम्ही उभे आहात त्या पाठी आपण बघतोय लाखोंच्या संख्येनं हे सगळेच भाविक अजूनही त्या ठिकाणीच उभे आहेत. त्यांना प्रतीक्षा आहे गणपती बाप्पाला निरोप देण्याची. लालबागचा राजा नेमका कुठे आहे आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवू शकता? आपण माझ्या मागे पाहू शकतो वृषाली की लालबागच्या राजाची चा विसर्जन सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. मात्र आपण जर पाहिलं तर मग लालबागचा राजा अगदी ह्या जी क्रेन आहे त्या क्रेनच्या बाजूलाच आहे. परंतु हे देखील सांगू शकते की आता आपण लालबागच्या राजाचं दृश्य दाखवू शकत नाही. त्याचं कारण म्हणजे की जे पितांबर आहे लालबागच्या राजाचं ते पितांबर बदललं जात आहे. कारण का इतका तास पाण्यामध्ये राहून ते पितांबर भिजलं होतं आणि त्यामुळे पितांबर बदलण्याचं काम यांचे जे कार्यकर्ते आहेत मंडळाचे ते करत आहेत. त्यामुळे ते आपण आपल्या प्रेक्षकापर्यंत दाखवू शकत नाही. मात्र एकदा का हे पितांबर घालून झालं की निश्चितच आपण आपल्या प्रेक्षकांना लालबागच्या राजाची झलक दाखवू शकतो की गणपती सज्ज झाला आहे आपल्या विसर्जनासाठी. आणि हे जे इथे सगळे भक्तगण उभे राहिले आहेत राजाला निरोप देण्यासाठी ते देखील इथे गर्दी करून आहेत. आणि अवघ्या काही क्षणातच लालबागच्या राजाचा जो विसर्जन सोहळा आहे तो पुन्हा एकदा सुरू होईल. बरं जुई, खरं तर मंडळाकडून काही अपडेट्स देण्यात येत आहेत का? नेमकं कधीपर्यंत विसर्जनाची पुढची प्रक्रिया आपली सुरू होणार आहे? वर्षा, मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत ते मंडळाचे कार्यकर्ते अगदी सकाळपासूनच याच लगबगीत आहेत, गाईत आहेत की राजाचं सुखरूपपणे विसर्जन पार पडावं. त्यासाठी प्रत्येक जण हा लालबागच्या राजाच्या मूर्ती शेजारीच उभे आहेत. जर आपण पाहिलं तर मग गेले 24 तास हे देखील कार्यकर्ते जागे आहेत, त्यांची झोपही झाली नाहीये. मात्र आपल्या राजाचं विसर्जन हे निर्विघ्नपणे पार पडावं यासाठी सगळेजण सज्ज आहेत. आता देखील आपण जर पाहिलं तर मग नागरिकांनी घाई करू नये आणि नागरिकांची झुंबड लालबागच्या राजाच्या दिशेने येऊ नये यासाठी एक साखळी या मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून तयार करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांमध्ये देखील घाई गडबड होऊ नये आणि चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी. त्यामुळे हे जे कार्यकर्ते आहेत ते देखील इथे सकाळपासून तत्पर आहेत राजाच्या सेवेसाठी. आणि त्यांच्याकडून जी माहिती देण्यात येते ती देखील माहिती हीच होती की एकदा का ओहोटी ची वेळ सुरू झाली, म्हणजे आता ओहोटी सुरूच आहे, मात्र एकदा का राजाचं जे पाट आहे ज्याच्यावर राजा बसलाय त्या ट्रॉलीवरचं जे चाक आहे त्याच्या खालून एकदा का पाणी सरलं की मात्र राजाचा जो ट्रक आहे तो अलगदपणे ह्या ट्रॉलीवर ठेवला जाईल आणि मग पुढे खोल समुद्राच्या दिशेने त्याचा प्रवास सुरू होईल. वर्षा, निश्चितच जुई, पोलीस प्रशासन असेल किंवा मग पालिका प्रशासन असेल त्यांच्याकडून नेमकी कशी खबरदारी घेतली जाते?
खरं तर आपण पाहिलं तर मग पोलीस प्रशासन इथे सकाळपासूनच उपस्थित आहे वर्षा, कारण का पोलिसांनी देखील पूर्णपणे जबाबदारीने ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आहे. नागरिकांमध्ये जराही चेंगराचेंगरीचं वातावरण पोलिसांनी निर्माण होऊ दिलं नाहीये. ठिकठिकाणी पोलीस इथे उभे देखील आहेत पाहणी करण्यासाठी. मी माझ्या कॅमेरामॅनला विनंती करेन की त्याने दाखवावे की ठिकठिकाणी पोलीस उभे आहेत. आपण पाहतोय की जिथे जिथे पोलिसांचे स्टॉल्स लागले आहेत तिथे तिथे पोलीस उभे आहेत आणि नागरिकांना देखील पांगापांग करण्याचं काम पोलिसांच्या कर्वे सुरू आहे. अगदी लालबागचा राजा जिथे आहे त्याच्या भोवती देखील पोलिसांचे जे स्पीड बोट्स आहेत त्या स्पीड बोट्स लावण्यात आल्या होत्या, म्हणजे जेणेकरून कोणीही जी मूर्ती पाण्यात आहे त्या मूर्तीपाशी जाऊ नये आणि फोटो सेल्फी जे पाण्यात मूर्ती आहे त्याच्यासोबत कोणी काढू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतली आणि आता पोलीस देखील इथे सज्ज झाले आहेत राजाला निरोप देण्यासाठी. निश्चितच आणि अगदी थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल. मात्र पुन्हा एकदा जुई हाच प्रश्न असेल की नेमकं कारण काय आहे, नेमके कोणत्या कारणामुळे आपल्या लालबागच्या राजाचं हे विसर्जन खोळंबलेलं आहे. कारण एकच आहे वर्षा, भरतीचं कारण. कारण का ज्या वेळेला भरती होती नेमका त्याच वेळेला लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर आला. 15 ते 20 मिनिटं उशीर झाला गणपतीला तराफापर्यंत पोहोचण्यासाठी. जर 15 ते 20 मिनिटं त्यांची गिरगाव चौपाटीच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे तिथे लागली नसती तर मात्र आता ही वेळ आली नसती या मंडळावर. मात्र 15 ते 20 मिनिटं केवळ उशिरा झाल्याने भरती सुरू होती. उंच उंच लाटा उसळत होत्या, त्यामुळे तराफावर ती ट्रॉली चढवणं कठीण जात होतं. ट्रॉली तराफावर टिकत नव्हती, लाटांमुळे ती पुढे जात होती. ही जी काही कारणं आहेत, हे जे नैसर्गिक खरं तर त्यांच्या पुढे आलेले सामने आहेत त्यांचा सामना खरं तर लालबागच्या राजाच्या मंडळाला करावा लागला होता. परंतु आता हे जे सामने आहेत ते संपले आहेत, कारण का ओहोटीची वेळ सुरू झाली आहे आणि आता कुठेतरी पाणी ओसरलं आहे. त्यामुळे निश्चितच आता लालबागच्या राजाचं विसर्जन हे थोड्याच वेळामध्ये सुरू होईल. वर्षा, निश्चितच आणि या विसर्जन सोहळ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. जुई, सगळे अपडेट्स तुमच्याकडून सातत्यानं जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. तर आपण ही दृश्य बघत आहोत. 27 तासानंतरही राज्याचं विसर्जन हे रखडलेलं आहे. सध्या ओहोटी येण्याचं इथे वाट या मंडळाकडून बघितली जाते आणि त्यानंतर राज्याचं विसर्जन केलं जाणार आहे. 8 तासानंतर देखील लालबागचा राजा चौपाटीवरच आहे. तटरक्षक दलाकडून देखील हेलिकॉप्टरद्वारे पाहणी केली जाते आणि पोलीस प्रशासन असेल, पालिका प्रशासन असेल, सगळ्यांकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते. कारण लालबागच्या राजाच्या मिरवणुकीसोबत जे भाविक काल रात्री आज पहाटेपर्यंत इथे पोहोचले होते ते अजूनही तिथेच आहेत आणि लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी आम्ही इथे थांबलो असल्याचं या भाविकांच्या भावना देखील आपण ऐकल्यात. गिरगाव चौपाटीवरची ही दृश्य आहेत. 27 तास झालेत आणि अजूनही बाप्पाचं विसर्जन झालं नाहीये. मात्र अगदी थोड्याच वेळात गणपती बाप्पाचं विसर्जन होणार असल्याची माहिती मंडळाकडून दिली जाते. ओहोटीपर्यंत वाट बघण्याचा एक मंडळाने निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर लालबागच्या राजाला इथं विसर्जित केले जाणार आहे, निरोप दिला जाणार आहे. सकाळी 8च्या सुमारास खरं तर लालबागचा राजा हा गिरगाव चौपाटीवरती पोहोचला होता. मात्र भरती असल्यानं नवीन तराफ्यावरती लालबागच्या राजाला चढवणं यावेळेस थोडंसं अडथळे येत होते त्यामध्ये आणि त्याचमुळे हा काहीसा विलंब झाल्याचं सांगितलं जात आहे.